गीताई अध्याय 6 चित्तवृत्ती निरोध अथवा आत्मसंयम योग। श्री भगवान म्हणाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो, तो संन्यासी तसा योगी नजो निर्यज्ञ निष्क्रिय। संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा, सोडिल्या विन संकल्प कोणी योगी न होतसे। योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले, योगी आरूढ तो होता श्रम साधन बोलिले। कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे, संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला। उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला। जिंकूनी घेतला आत्मा बंधू तो होय आपुला, सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करीतो स्वये। जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची ऐकले, मानापमानी शीतोष्णी सुख दुःख समावले। तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकुनी इंद्रिये, तो योगी समजो देखे सोने पाषाण मृतिका। शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा, असो साधू असो पापी समपाहे विशेषतो। साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडूनी, आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे। पवित्र स्थान पाहून घालावे स्थिर आसन, दर्भचर्मवरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते। चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी, आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे। शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ, दृष्टी ठेवूनी नासाग्री न पहावे कुणीकडे। शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर, मन रोधोनी युक्तीने राहावे मतपरायण। असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने, मोक्षास भिडली शांती माझ्या ठायीची मेळवी। न योग फार खावूनी किंवा खाण्याची सोडूनी, न फार झोप घेवूनी किंवा जागत बैसुनी। निजने जागणे खाणे फिरणे आणि कार्यही, मोजूनी करीतो त्यास योग हा दुःख नाशन। संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपीची रंगला, निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला। निर्वाती ठेविला दीप तेव तो एक सारखा, तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती। निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला, जेथ भेटूनी आत्म्या ते अंतरी तोषला स्वये। भोगोनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख, न ढळेची कधी जेथ तत्वापासूनी लेशही। जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो, न चळे जेथ राहुनी दुःख भारे ही दाटला। तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची, जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी। संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडूनी, इंद्रियेहि मनानीची ओढुनी विषयातुनी। धरुनी धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू, आत्म्यात मन रोवूनी काही चिंतू नये स्वये। फुटेल जेथ जेथूनी मन चंचळ अस्थिर, तेथ तेथूनी बांधूनी लाभावे आत्मचिंतनी। विकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ, झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम। आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळुनी, सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो।
भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली, योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन, मज सर्वांत जो पाहे पाहे माझ्यात सर्वही, त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय, स्थिर होऊनी एकत्वी सर्व भूती भजे मज, राहो कसाही तो योगी माझ्या मध्येची राहतो, जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो, जसे सुखे तसे दुःख तो योगी थोर मानिला. अर्जुन म्हणाला, तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना, न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे, मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे, धावे भार्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर. श्री भगवान म्हणाले, अवश्य मन दुस्साध्य म्हणतोस तसे चिते, परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह होतसे, संयमावीन हा योग न साधे मानितोची मी, परी संयमवंतास उपाये साध्य होतसे, श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चाळुनी जो, मुकला योग सिद्धी सजाय कोण. अर्जुन म्हणाला, श्रद्धा आहे नभे यत्न योगातूनी चळूनी जो, मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो, काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलोनिया, नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी, माझा संशय हा कृष्णा तुची फेडी मुळातुनी, फेडी लसा तुझ्या कोणी न दिसेची तुझ्या विन. श्री भगवान म्हणाले, न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी, शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे, पुण्य लोकात राहुनी तो योग भ्रष्ट संतत, शुची साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे, अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळीची मग जन्मतो, अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ, तिथे तो पूर्वजन्मीचा बुद्धी संस्कार जोडुनी, मोक्षार्थ करितो यत्न पूर्वी होनी पुढे पुन्हा, पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची, जिज्ञासेनेही योगाच्या जातो वेदांस लंघुनी, योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत, अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो, ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वाहुनी आगळा, मानिला तो असे योगी योगी होई म्हणून तू, सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवुनी, श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो. अध्याय 6 संपूर्ण.